जयसिंगपुरातील त्या महाखड्ड्याकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष, वकील पक्षकारांचा जीव धोक्यात. जयसिंगपूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या PWD कार्यालयासमोर रस्त्यावर एक भला मोठा खड्डा पडला असून प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यात गुडघाभर पाणी साचले असून येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे याच परिसरात न्यायालय असल्याने दररोज शेकडो वकील आणि पक्षकारांची येथे मोठी वर्दळ असते. मात्र या गंभीर समस्येकडे नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडला असून याच परिसरात न्यायालय देखील आहे. त्यामुळे न्यायालयात येणारे वकील, न्यायालयीन कामकाजासाठी विविध गावांमधून येणारे पक्षकार आणि पादचाऱ्यांची या रस्त्यावर सतत ये-जा सुरू आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या महाखड्ड्यामुळे कोर्टात जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. अनेक दुचाकीस्वार यात घसरून पडले असून काहींना किरकोळ दुखापतही झाली आहे. पांढरपेशा पोशाखात न्यायालयात जाणाऱ्या वकिलांच्या अंगावर पाणी उडून कपडे खराब होण्याच्या घटनाही घडत आहेत. रात्रीच्या वेळी तर हा खड्डा अंधारामुळे अजिबात दिसत नसल्याने येथे एखादा प्राणघातक अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याकडे पालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे. न्यायालय आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोरच जर अशी परिस्थिती असेल तर शहरातील इतर रस्त्यांची काय अवस्था असेल, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एखादा मोठा अपघात झाल्यावरच पालिकेला जाग येणार का, अशी विचारणाही आता केली जात आहे. पालिकेने कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि हा परिसर वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिकांकडून आणि वकिलांकडून केली जात आहे. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर. इथं आपण आज मिरज येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे. आमचा बगीचा सुद्धा आहे पाठीमागे. पण अनेक इथं खोके नंबरचे आहेत, अननंबर्ड खोके पण खूप होते. आमचे आयुक्त मॅडम आहेत संचिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या नंबर्ड खोक्यामध्ये आज आम्हाला मटका खेळताना आढळून आलेला आहे, त्याचे व्हिडिओ शूटिंग पण आहेत. तर ती खोके आम्ही आज जमीनदोस्त केली आणि त्यांचे नंबर गोठवण्याचं काम आम्ही पुढं करू. तसेच जे अननंबर्ड होते तेही आज आम्ही निष्कासित केलेले आहे. सर्व नागरिकांना, खोकेधारकांना हेच आमची विनंती आहे की नंबर असलं तर बेकायदेशीर कुठलाही व्यवसाय तिथं करायचा नाही आहे. अटी शर्तीचा तो भंग आहे आणि जर तसं आढळून आलं तर कायमचे नंबर रद्द करण्याबाबत शिफारस करण्यात येईल आणि सदरचं खोकंसुद्धा आम्ही निष्कासित करू.